चंद्रपूर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या पदग्रहण सोहळ्याचा कार्यक्रम आज उत्साहात पार पडला। या सोहळ्यात काँग्रेसच्या नगरसेविका संगीता भोयर यांनी सभापती पदाची तर सईदाबी शेख यांनी उपसभापती पदाची अधिकृतपणे धुरा स्वीकारली। महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली। खासदार प्रतिभा धानोरकर तसेच महानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेश यांनी नवनियुक्त सभापती व उपसभापतींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात महिला व बाल कल्याणाशी संबंधित विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। नव्या नेतृत्वाकडून शहरातील महिला व बालकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या भाषणात महिला सक्षमीकरण आणि बालकल्याणाच्या योजनांना गती देण्याची गरज अधोरेखित केली। महानगरपालिकेच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांपर्यंत योजना पोहोचवण्यावर भर देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले। नवीन सभापती संगीता भोयर आणि उपसभापती सईदाबी शेख यांनीही आपल्या पदाची जबाबदारी पार पाडताना पारदर्शकते आणि कार्यक्षमतेवर भर देण्याचं आश्वासन दिले। या ठिकाणी महिला बाल कल्याण सभापती म्हणून आदरणीय संगीताताई भोयर आणि उपसभापती म्हणून सईदाबी शेख यांचा पदग्रहण सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। या पदग्रहण सोहळ्याला आमचे काँग्रेसचे सगळे श्रेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यमान नगरसेवक आणि ज्यांनी निवडणूक लढवली असे सगळे आजी माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहे आणि सगळ्यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचा कारभार या चंद्रपूर महानगरपालिकेत चालू आहे, महिला बाल कल्याण सभापती असो किंवा उपसभापती, एक महिला आणि सक्षम महिला म्हणून शहराच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न माझ्या या दोन्ही महिला नक्की या ठिकाणी करेल। आणि महानगरपालिकेतही निवडून आलेले जे काही आमचे सगळे पुरुष नगरसेवक असतील किंवा महिला नगरसेविका, या सगळेजण एकजुटीने या ठिकाणी काम करून जो विरोधी पक्ष म्हणून, सक्षम विरोधी पक्ष म्हणून महानगरपालिकेत कशी भूमिका बजावता येईल यासाठी सगळेजण प्रयत्नशील राहील आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून ज्या प्रभागातून जे नगरसेवक निवडणुका लढवले त्या निवडणुका लढवले, काही जिंकून आले, काही पराभूतही झाले, पण पराभूत झालेले नगरसेवक देखील 5 वर्ष कार्यरत राहून पुढील निवडणुकीसाठी समोर जात असताना ज्या काही शहराच्या वार्डाच्या ज्या काही समस्या आहे त्या समस्याला समोर जातील आणि आज नक्कीच काँग्रेस पक्ष म्हणून आणि भक्कम विरोधी पक्ष म्हणून या महानगरपालिकेत आपली भूमिका अतिशय यशस्वीपणे पार पाडायची असा विश्वास मला या ठिकाणी आज दोन्ही महिला या ठिकाणी विराजमान झाल्या। महिला बालकल्याण सभापती आणि उपसभापती या दोन्ही महिलांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनोमन शुभकामना देखील या ठिकाणी देतो। धन्यवाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।